नमस्कार मित्रांनो, आज तुमच्याकडे मी सादर करत आहे स्वतःवर प्रेम करा. प्रेम हे क्षणभंगूर आहे. आपण दिसायला सुंदर असतो लहानपणी. जेव्हा मूल जन्माला येतं तेव्हा कापसासारखं मऊ असतं. त्यानंतर जेव्हा ते मुलगं मोठं होतं, 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष, ते आणखीन सुंदर दिसायला लागतं. मग नातेवाईक म्हणतात बापावर गेला, आईवर गेला, आजोबावर गेला. मग आपण त्याच्यावर प्रेम करतो, त्याला सांभाळतो, लहानचे मोठे करतो. आणि मग तो मुलगा किंवा मुलगी मोठे होतात, शिकतात, त्यांना सुद्धा पंख फुटतात. मग त्यांना कळायला लागतं की जगायचं कसं. परंतु आपण जेव्हा आई वडील होतो तेव्हा आपण स्वतःवर प्रेम करत नाही. तर प्रेम करणे ही एक कला आहे. प्रेम करणे ही एक कला आहे आणि ती कला तुम्ही आत्मसात केली पाहिजे. म्हणजेच काय, स्वतःसाठी ज्या वस्तू लागतात त्या तुम्ही विकत घ्या. स्वतःसाठी तुम्हाला ज्या वस्तू लागतात, स्वतःसाठी जे जे आवश्यक आहे ते ते तुम्ही घ्या. तुम्हाला जे पाहिजे ते घ्या. कपडे घ्या, गाडी घ्या, बंगला घ्या, मोटरसायकल घ्या. पैसे नसतील नो प्रॉब्लेम, आपले गव्हर्नमेंट गाड्या आहेत, घाबरायचं कारण नाही, बरोबर. परंतु व्यवस्थित राहा, टापटीप राहा, स्वतःवर प्रेम करा. आपण प्रत्येक वेळेस दुसऱ्याचा विचार केला, बायको माझी, मुलगी माझी, मुलगा माझा, आजोबा माझा, पंजोबा माझा, त्याने काय म्हणाले, मामा माझा, मामी माझी, काका माझा, काकी माझी. तर हे सगळे आपले तात्पुरते नातेवाईक आहे. म्हणून स्वतःवर प्रेम करा. कारण की जो स्वतःवर प्रेम करेल तोच चांगले जीवन जगेल. स्वतःवर प्रेम करणे म्हणजे काय, स्वतःचं आरोग्य सांभाळणे. स्वतःचं आरोग्य सांभाळणे, दररोज व्यायाम करणे, स्वतःला व्यवस्थित ठेवणे, स्वतःची देखभाल करणे, खाणे पिणे व्यवस्थित ठेवणे, सर्वांशी प्रेमाने वागणे आणि स्वतः जोपर्यंत चालत राहील, स्वतःला जोपर्यंत चालता येईल तोपर्यंत चालत राहायचं. कारण की माणसाचं जीवन हे एकदाच असतं. एकदा माणूस येतो, गेला की परत येत नाही. फक्त त्याचा फोटो आपल्या घरात असतो. आपण फक्त आई वडिलांचा फोटो ठेवतो पंजोबाचा, परंतु कालांतराने ते फोटो सुद्धा नाहीसे होतात. कारण की पिढी ही बदलत जाते. मग त्यांना आजोबा पंजोबा, खापर पंजोबा कोण आहे याची माहिती नसते. आपण म्हणतो दुसरा जन्म घेतला, तिसरा जन्म घेतला. अरे पण आपल्याला हेच माहित नसतं की मागच्या जन्मी आपण कोण होतो. तर आपल्याला काय कळणार आहे पुढचा जन्म कोणता, आपण कोणता जन्म घेतला. तर जन्म घेणे आणि न घेणे हे आपल्या हातात नाही. परंतु अनावश्यकता आहे. एखादी व्यक्ती आजोबासारखी दिसते, अनावश्यकता. एखादी व्यक्ती आई वडिलांसारखी दिसते, अनावश्यकता. म्हणजे ज्याप्रमाणे आई वडील असतील, तुमचे आजोबा पंजोबा असतील, त्याचप्रमाणे ते गुण तुमच्यामध्ये येणार, चेहरापट्टी येणार, त्यांचे गुण येणार. अनावश्यकता म्हणजेच काय, सायन्सचा भाग आला. म्हणून स्वतःवर प्रेम करा. स्वतःवर प्रेम करा म्हणजे व्यवस्थित राहा, आनंदी राहा, दुःख बाळगू नका. तुम्ही जेवढे आनंदी राहाल, स्वतःवर प्रेम कराल, तेवढे व्यवस्थित जीवन जगणार. रस्त्याने चालताना सुद्धा नीट चाला. कारण की वाहतूक भरपूर असते. प्रवास करताना व्यवस्थित करा. स्वतःवर प्रेम करा म्हणजे काय, स्वतःला सांभाळा. स्वतःवर प्रेम करा म्हणजे स्वतःला सांभाळा. आणि तुम्ही जर स्वतःला सांभाळलं तर तुम्ही जग जिंकणार. तुम्ही प्रत्येक वेळेस बोलले हा माझा, तो माझा, तर शक्य आहे. मित्र माझा, मैत्रिणी माझी, काका माझा, मामा माझा, पप्पा माझा, सगळे आपलेच आहे. सगळ्यांना घेऊन आपल्यासोबत आपल्याला जपायचंय. आपण जर भक्कम राहिलो, खणकर राहिलो, तरच आपण आपले नातेवाईक सांभाळू शकतो. आपण मुलांना सांभाळू शकतो. आपण आजी आजोबाला सांभाळू शकतो. आई वडिलांना सांभाळू शकतो. पण जर आपणच मजबूत नाही राहिलो तर त्यांना सांभाळणे शक्यच नाही. तर त्यांना सांभाळण्यासाठी काय पाहिजे, भक्कम पाहिजे. स्वतः भक्कम कणखर बना. चिंता करू नका. मूळ कारण चिंता आहे. तुम्ही जर चिंता करत बसले तर उपयोग नाही. चिंतेमुळे आयुष्य कमी होते. म्हणून चिंता करू नये.
ज्यात मिळतंय त्यात समाधान माना. तुम्हाला ज्यामध्ये मिळतंय त्यात तुम्ही समाधान माना. त्यातच खरं तुमचं हित आहे. म्हणून स्वतःवर प्रेम करा. नमस्कार. नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक शेअर सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. आभारी आहे. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.